सहित वेगवेगळ्या प्रभागातून वेगवेगळे प्रतिनिधी आपण इथं गुरुमाऊलींचं अमृतुल्य इथं ऐकण्यासाठी आपण इथं उपस्थित झालो। अनेक प्रकारची धावपळ असताना, लग्न सराई असताना, परीक्षा सुरू असताना सुद्धा बरेचसे आपले प्रतिनिधी मासिक सत्संग, गुरुमाऊलींचं हितगुज दर्शन या गोष्टींना प्राधान्य देऊन आणि या उपक्रमात सक्रिय सहभागी होतात। परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने मानवी समस्या सोडवण्यासाठी जे काही उपक्रम गुरुमाऊलींनी आपल्या सर्व सेवेकऱ्यांना सांगितलेले आहे, त्यात सेवा मार्गाचे 18 विभाग उपक्रम, दर महिन्याला किमान आपण एक उपक्रमाने जिल्ह्याभरात एकत्र येऊन लोकांपर्यंत त्या विभागातलं ज्ञान पोहोचून लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी, कृषी असेल तर शेतकऱ्यांची समस्या दूर व्हावी, बालसंस्कारातून मुलांच्या समस्या दूर होऊन पालकांना मार्गदर्शन, ज्यांच्या विवाहाच्या समस्या आहेत त्या संदर्भात विवाह संस्कार विभागांनी प्रतिनिधींनी एकत्र येऊन छोटे मोठे वधूवर परिचय मेळावे घेणं ते गुरुमाऊलींनी सांगितलेले आणि त्यामुळं आपण सर्व सेवेकऱ्यांनी या विभाग उपक्रमांना प्राधान्य द्यावं। जिल्ह्या तालुक्यांचे जे प्रतिनिधी स्वरूपात आलेले सेवेकरी असतील यांनीसुद्धा आपल्या जिल्ह्यात हे उपक्रम चालत आहे की नाही, खरंच या उपक्रमांचा प्रभाव, या उपक्रमांच्या माध्यमातून जनतेपर्यंत ते ज्ञान पोचतं आहे की नाही, यावर थोडं जर लक्ष देणं आणि हे उपक्रमांना पुढं आणून या माध्यमातून आपले सेवेकरी परिवार आपल्याला मोठ्या प्रमाणात वाढवायचे। केंद्रातून हे उपक्रम बाहेर लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे। स्वामींना केवळ केंद्रात फोटोपुरतं किंवा 4 भिंतीपुरतं मर्यादित न ठेवता जनसामान्यांच्या आकलेच्या कोटातले महाराज जागृत करून, आणि ते महाराज कधी जागृत होणारे तर हे सगळं विभाग उपक्रमांचं ज्ञान मिळाल्यानंतर आकलेच्या कोटातले महाराज जागृत होणारे। म्हणून सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा विनंती आहे की आपण या विभाग उपक्रम दर महिन्याला आपल्या जिल्ह्यात ते मोठ्या प्रमाणावर हे झालेच पाहिजे। तर आगामी जे उपक्रम गुरुमाऊलींनी जे सांगितलेले आहे, मागच्या महिन्यात जे उपक्रम झाले, आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी स्वइच्छेने स्वखर्चाने वेळ देऊन जे उपक्रमात सहभाग घेतला, तर त्या उपक्रमांचा थोडक्यात आपण आढावा घेऊ आणि या उपक्रमांची गरज काय आहे आणि या उपक्रमातून भेटणारा जो आनंद आहे, हा आनंद व्यक्तिगत सेवेपेक्षा, सामुदायिक सेवेपेक्षा, तीर्थयात्रावर केलेल्या सुद्धा पुण्यापेक्षा, सेवेपेक्षा हा आनंद जास्त मोठा आहे। कारण व्यक्तिगत सेवा आपण आपल्या काहीतरी समस्येसाठी करतो, समस्या सुटली, परत काही दिवसानंतर एखादी परत अपेक्षा निर्माण झाली, परत काहीतरी समस्या आली, असं आपलं जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत आपल्या इच्छा जागृत राहतातच आणि त्यासाठी आपण ती इच्छा आकांक्षा करत राहतो आणि त्यासाठी सेवा करत राहतो। पण ज्याप्रमाणे जो आनंद घ्यायला पाहिजे मनुष्य जीवनात आल्यानंतर, की आपल्या माध्यमातून काहीतरी एखाद्या व्यक्तीला ज्ञान मिळावं, त्याचं समस्या दूर व्हावी आणि ते दूर झाल्यानंतर जो आनंद भेटतो तो आनंद फार मोठा आहे। म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना सुद्धा सांगणं आहे की वारंवार हे खूप तोडग्यांमध्ये, खूप याच्यामध्ये अटकून न पडता, शास्त्रांमध्ये सुद्धा अटकून न पडता त्याची एक सारासार माहिती घ्यावी। आपण शास्त्रांना विरोध करत नाही, पण सर्व काही आपण फक्त शास्त्र शिकण्यासाठी जन्माला आलेलो असं नाही, तर आपण परमेश्वराची वेगवेगळ्या प्रकारे या ज्ञानातून अनुभूती घेण्यासाठी आपण हे परमेश्वराचं कार्य आणि या चाराचारात परमेश्वर कसा व्यापलेला आहे याची अनुभूती आपल्याला घ्यायची। आणि म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांनी काही गोष्टींचं जरा आत्मपरीक्षणसुद्धा करणं गरजेचं आहे। केवळ फक्त कागदोपत्री उपक्रम किंवा फक्त केवळ माईकवर बोलून, केवळ मोठ्या संख्येला फक्त एकत्र करून आता काम चालणार नाही। तर आपल्याला ह्या उपक्रमातून आपल्याला अनेक महत्त्वाचे समाजामध्ये बदल आपल्याला घडवण्याची संधी गुरुमाऊलीने आपल्याला दिलेली आहे आणि यासाठी खूप ज्ञान पाहिजे, खूप हुशार पाहिजे असं नाही, तळमळ खूप महत्त्वाची आहे। आपल्या सर्वांमध्ये ती तळमळ आपण सर्वांनी जागृत केली पाहिजे की आम्हाला या मनुष्य जीवनात येऊन काहीतरी
कार्य करायचं, काहीतरी सार्थक करायचं आहे. केवळ फक्त जन्माला आलो, लहानपण खेळण्यात गेलं, मोठंपण पैसे कमवण्यात गेलं, म्हातारपण पैसे खर्च करण्यात गेलं, अर्धं आयुष्य झोपेत गेलं, काही आयुष्य बरंचसं दवाखाना इकडं तिकडं याच्यात गेलं, किती आयुष्य आपण उपयोगी पाडलं याचं आपण जरा आत्मपरीक्षण याचा विचार आपण केला पाहिजे. म्हणून आपल्याला गुरुमाऊलींनी खूप चांगली संधी दिलेली आहे. कदाचित फार पूर्वी ही संधी सामान्य लोकांना नव्हती. आपल्याला ही संधी आहे की कुठलाही जात पात संप्रदाय या गोष्टी कुठलाही भेदभाव न करता, स्त्री पुरुष हा सुद्धा भेदभाव न करता गुरुमाऊलींनी आपल्याला सर्वांना या ग्राम अभियानासहित या विभाग उपक्रमात सेवा करण्याची संधी दिलेली आहे. आणि जे काही आपल्याला माहिती अनुभव घेतले असेल याच्यासाठी खूप ज्ञान पाहिजे असं काही बंधन नाही. जे अनुभव घेतलेले की स्वामींच्या जपातून आपल्याला काय अनुभव घेतलेले तो जरी सांगितलं तरी भरपूर आहे. पण ते एखादी गोष्टी माहितीसाठी आपल्याला खूप अभ्यास केला पाहिजे असं नाही. एक सरासरी माहिती जरी आपण दिली आणि त्या उपक्रमांना जोडलं, कृषीची माहिती द्यायची आहे तर आपण त्या कृषीत PhD केली पाहिजे असं काही नाही. साधी सोपी माहिती की बियाणं पेरताना हात ठेवून स्वामींचा जप करावा, या अतिशय सोप्या गोष्टी की ज्याला सांगायला खर्च नाही आणि करायला खर्च नाही, अशा सोप्या सोप्या गोष्टी आपल्या सर्व सेवेकऱ्यांना आपल्या प्रत्येक केंद्रात, आपल्या प्रत्येक जिल्हा तालुक्यामध्ये ह्या आपल्या सर्व सांगणारी सेवेकरी आपल्याला पुढं आले पाहिजे. आणि त्यांनी थोडा आठवड्यातून एखादा 2 तास वेळ देऊन आपण हे ज्ञान लोकांपर्यंत जर पोहोचवलं तर भविष्यात जे काही सर्वांना जे असुरक्षितता वाटते, भविष्यात रोगराई मोठ्या प्रमाणात वाढणारे सगळ्या प्रकारचे प्रदूषणं, हवेचं प्रदूषण, पाण्याचं प्रदूषण, जमिनीचं प्रदूषण, मानसिकसुद्धा प्रदूषणं मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेली. आणि यामुळं हे सगळे भविष्यातलं वातावरण जर आपल्याला, दूषित वातावरण जर आपल्याला शुद्ध करायचं असेल तर त्यासाठी या सर्व विभाग उपक्रमांनी जरा आता त्याच्यात लक्ष द्यावं आणि स्वामींकडं, माऊलींकडं बघून आपण हे उपक्रम राबवावे. ह्या उपक्रमांचं जरी नावाला आपले काही प्रतिनिधी असले, सांगणारे कधी प्रतिनिधी असले, पण हे सर्व उपक्रमांचे चालक, पालक, मालक, ह्या उपक्रमांचे सगळे कॉपीराईट, सगळे हक्क हे स्वामींकडे आहे. इथं व्यक्तिनिमित्त आहे. आज हा व्यक्ती आहे, उद्या दुसरा बदलल. आज आपण ठराविक दिवसापुरतं आपल्याला ही संधी भेटलेली आहे. त्याच्यामुळं हे काही आपण याच्यात आसक्ती ठेवू नये. बऱ्याच वेळा आम्ही असा अनुभव घेतलेला आहे, बऱ्याच सेवेकरी करताना सुद्धा आसक्ती भलत्या ठिकाणी आहे. आणि स्वामी चरित्रात स्पष्ट सांगितलेले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती. आसक्ती कुठे ठेवली पाहिजे? आता आसक्ती म्हणजे काय आता बऱ्याच जणांना माहीत नसेल. कारण आपल्या बऱ्याच सेवेकरांना आम्ही असे काही जेव्हा भागवतातले असो किंवा स्वामी चरित्रातले काही प्रश्न विचारले तर शब्द ऐकेल राहतो, पण त्या शब्दाचा अर्थ माहिती नाही. आसक्ती म्हणजे की मला याच्याशिवाय होणारच नाही. आसक्ती म्हणजे एक प्रकारचा मोह. म्हणून आपण सेवेकऱ्यांनी एखाद्या केंद्राविषयी, एखाद्या पदाविषयी, एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी ही सगळी आसक्ती आपण बाजूला ठेवायची आणि आसक्ती फक्त स्वामींच्या आपण चरणाशी ठेवायची. कारण सगळ्या वस्तू नश्वर आहे. सगळ्यांनी एक महत्त्वाचं आध्यात्मिक हे तत्त्व लक्षात ठेवले पाहिजे. कारण बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला बऱ्याच पट्ट्या पडवल्या जातात. वेळच आपण ऐकतो हे शास्त्र असं, अमुक असं, तमुक देवाने अमुक केलं, तमुक अमुक केलं, इतिहासात असं झालं, पुराणात असं झालं. ह्या गोष्टी बरेच ऐकायला जरी छान वाटल्या, पण मूळ जो सार आहे तो आपण लक्षात ठेवला पाहिजे की अंतिम जे सत्य आहे ते म्हणजे फक्त परमेश्वर सत्य आहे. बाकी जे आपण सगळ्या गोष्टी बघतो, माणसं आज आहे उद्या नाही. तुम्ही सगळ्यांनी एकदा चेक करून बघितलं पाहिजे की हे खरंच आहे का. आज आपण ज्या व्यक्तींबरोबर आहे 100 वर्षापूर्वी त्यांच्याबरोबर होतो का, अजून 100 वर्षानंतर त्यांच्याबरोबर राहणार आहे का. कुठली वस्तू घ्या, व्यक्ती घ्या, सगळ्यांनी जरा चेक करा, आपल्या बुद्धीने चेक करा. कुठली अंधश्रद्धा न ठेवता आपण सगळ्यांनी चेक करा. कुठल्या एखाद्याला केंद्राविषयी आसक्ती, 100 वर्षापूर्वी केंद्र होतं का आणि अजून 100 वर्षापूर्वी कोणी शाश्वती देईल का. म्हणून आपण ह्या भौतिक आसक्ती ठेवण्यापेक्षा स्वामींच्या चरणाची आसक्ती, कारण ते या सृष्टीच्या आधी पण होते आणि सृष्टी काय प्रलय झाल्यावर सुद्धा तो परमात्मा परब्रह्म राहणार आहे. म्हणून जरा सेवेकऱ्यांनी जरा मरगळ झटकून टाका, आसक्ती काढून टाका आणि जे काही दिवस आहे, थोडे दिवस आहे,
आनंदाने आपल्याला हे उपक्रम काय काय राबवायचे याच्यात आपण जरा सर्वांनी याच्यात लक्ष घाला आणि आनंद घ्या. आहे 2 दिवस तर आनंदाने घ्यायचे, टेन्शन घ्यायचं नाही. आता काय होईल, उद्या काय होईल, परवा काय होईल. बरेच जण टेन्शन खूप घेतात, कसं होईल, काय होईल. आपण सर्वांनी या उपक्रमांचा सगळ्यांनी आपण आनंद घ्यावा आणि काय असेल ती सेवा. आणि काही गोष्टी महाराजांची लीला आहे. आता त्या काळात सुद्धा महाराज अक्कलकोटला असताना सुद्धा त्यांनी भरपूर लीला केल्या. त्याच्या आधीसुद्धा त्यांनी वेगवेगळ्या अवतारात, दत्त महाराजांच्या अवतारात असतील, विष्णूंच्या अवतारात, भगवान शिवांच्या अवतारात वेगवेगळ्या लीला केलेल्या आहे. आपण ह्या गोष्टीचा एक श्रद्धेने आपण त्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्यावे. आपण त्याच्यात अमुक असा करतो तसा करतो, ह्या गोष्टीमध्ये अजून आपण टेन्शन घ्यायचं नाही. काय असेल त्या गोष्टी ते महाराज बघतील, आपण काय टेन्शन घ्यायचं. आपल्याकडे जो वेळ आहे त्याचा सदुपयोग करा. पुनश्च एकदा आपल्या सर्व सेवेकऱ्यांना सांगणे. आणि आध्यात्मिक खूप या चक्रव्यूहात अटकून पडू नका. शास्त्रन अमुक तमुक झालं तर तमुक दोष लागल, कोप लागल, धमुक अमुक तमुक. म्हणून आपण अतिशय सोप्या पद्धतीने श्रद्धेने आपल्याला हे काम करायचं आहे. स्वामींकडे बघून आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपण हे काम करू. गुरुमाऊलींनी आपल्याला ती संधी दिलेली आहे. भाग्यवान आहोत की आपल्याला बरंच तसं पाहिलं तर आपण जर पात्रता चेक करायला गेलो तर आपल्या कोणाचीच सांगणारे आम्ही असो, नाही तर ऐकणारे तुम्ही असो, कोणाची आपली पात्रता नाही की आपण अध्यात्मावर काही बोलावं. पण तरी पण जे काय आपण अनुभूतीने श्रद्धेने जे सांगतो त्याच्यातून लोकांचे कामं होतात. आपल्या सेवेकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे. म्हणून आपण श्रद्धेने आपण ते श्रद्धेला आपण जास्त महत्त्व देऊ आणि श्रद्धेनेच सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला कुठल्याही आपल्या मनात संशय राहणार नाही. श्रद्धा कमी झाली का संशय जास्त वाढतात. म्हणून आपण श्रद्धा खूप महत्त्वाची. एखाद्या ठिकाणी एखाद्याने काय सांगितलं तमुक अमुक दोष पत्रिका अमुक तमुक किती काही असो, श्रद्धेने जर सेवा असली तर पत्रिकेतले ग्रह असो, काही छोट्या मोठ्या उपदेवता असो किंवा कोणत्याही देवता असो, मग ते सेंद्रिय देवता असो नाहीतर कुठल्याही देवता असो, पण आपलं जर डायरेक्ट कनेक्शन त्या परमात्म्याशी आहे आणि श्रद्धेने मनात संशय नाही की देव आता काम करेल की नाही, मग आपण याच्याकडे बघू त्याच्याकडे बघू, मग ते आपण अजून खाली जातो. तर आपण शक्यतो आता इथून पुढं श्रद्धेने आनंदाने आपण सर्वजण काम करू. जो काही दिवस आहे, जो काही वेळ आहे, आपण तो आनंदाने सर्वांना जे येतील, जे सेवेकरी या उपक्रमात सक्रिय सहभागी होतील त्यांना आपण बरोबर घेऊ. जो येत नाही त्याच्याविषयी शोकचिंता करायची नाही. बऱ्याच जणांना असं टेन्शन आहे की आम्ही 8-10 सेवेकरी ग्राम अभियान करतो किंवा आम्ही उपक्रमात असतो तर मग आपण त्याच्यात अजून चांगलं काम करा, चांगलं समजून घ्या आणि चांगलं काम केलं का हळूहळू बाकीचे येतील. पण जे येत नाही त्यांच्याविषयी आपण शोकचिंता करत बसू नका. सर्व सेवेकऱ्यांना सांगणे, आनंदाने आपण सर्व हे उपक्रम राबवायचे. तर गुरुमाऊलींनी जे काही आशीर्वादाने, गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने जे जे विभाग उपक्रम चालू आहे त्यातल्या स्वयंरोजगार विभागाच्या माध्यमातून मागच्या महिन्यातला थोडक्यात आढावा. स्वयंरोजगार विभागाने आपल्या मराठवाड्यातील परभणी आणि मुंबईमध्ये ऐरोली येथे एक कार्यशाळा आणि एक मेळावा घेतला. त्यात आपल्या सेवेकऱ्यांना काही इंटरव्ह्यूपासून तर तिथं बचत गटांचं प्रशिक्षण असो, तिथं आपला प्रत्येक सेवेकरी कार्यरत झाला पाहिजे. नुसतं असं मंदिरात बसलो आणि देवाचं नाव घेतोय, आपल्या कुठल्याही सेवेकऱ्यांनी असं रिकामं राहायचं नाही, नाही तर लोक उद्या मार्गाला नाव ठेवतील. म्हणून आपला प्रत्येक सेवेकरी हा आर्थिकदृष्ट्यासुद्धा चांगला सक्षम झाला पाहिजे. त्याला त्याचं योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी आपण या स्वयंरोजगार विभागात आपल्याकडे बरेचसे चांगले अभ्यासक लोक जोडले गेलेले. आमच्या माता भगिनी असतील आपल्या, तर त्यांनीसुद्धा घरदार सांभाळता फावल्या वेळेत आपल्याला असं काहीतरी स्वामींचं नाव घेता कारण रिकामं आपण डोकं राहिलं तर डोक्यात नको ते विचार येतात. विचार आले मग तशी कृती होती. मग चुकीचे विचार आले चुकीची कृती होणार, चांगले विचार आले चांगली कृती होणार. मग आपण स्वामींचं स्मरण करत आपण काय काय करू शकतो. तर हे स्वयंरोजगार विभागात आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात असे कार्यशाळा आणि आपल्याला हळूहळू घ्यायचे. म्हणून जे आता जिल्ह्यांचे प्रतिनिधी आले असतील, तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्यात असे कार्यशाळा, तिथं आपल्या सेवेकऱ्यांना प्राधान्य दिलं जाईल. नोकरी, व्यवसाय असो, बचत गटाचं नियोजन असो, शेतीला जोड व्यवसाय असो, तर याच्या संदर्भात आपल्याला आगामी नियोजन करायचे आहे. ज्यांना आपल्या असे कार्यशाळा घ्यायच्या असतील तर त्यांनी आपल्या इथं स्वयंरोजगार विभागात नोंदणी करा की आम्हाला आमच्या जिल्ह्यात घ्यायचं आहे. आम्ही सगळी यंत्रणा, कंपन्या असतील त्या कंपन्या प्रशिक्षण देणारे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रुपया कुठं फी भरायची नाही की आम्ही 10,000 द्या नोकरी लावून देतो, असं कुठंच नाही. आणि असं जर कोणी म्हणत असेल तर पहिली तक्रार तुम्ही त्या विभागाला करा
की अशा कंपनी किंवा व्यक्तीने आमच्याकडे पैसे मागितलेले, कृपया समाजामध्ये अशा खूप अनेक घटना घडलेल्या आहे, कृपया आपल्या सेवेकऱ्यांनी त्याला बळी पडू नका. पैसे देऊन नोकरी लावणं हा एक खूप मोठा फ्रॉड आहे. म्हणून आपण सर्वांनी जागृत आपल्याला राहिलं पाहिजे. कुठल्याही आपण स्वयंरोजगारातून कुठली असे नोकरी पैसे घेऊन नोकरी लावण्याचं कुठलंही आपण त्याचं प्रशिक्षणाची सुद्धा कुठली फी घेतली जात नाही. तर आपण असे प्रत्येक जिल्ह्यात आपले छोटे छोटे प्रशिक्षण आणि कोण बेरोजगार आहे, कुठल्या सेवेकरी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे, आध्यात्मिक सेवा उपासनेपासून तो उद्योग व्यवसायात कुठल्या कुठल्या संधी आहे, तर त्याचं मार्गदर्शन अनुभवी लोकांकडून त्यांना ते मार्गदर्शन केलं जाईल. त्यानंतर आगामी आपल्या स्वयंरोजगार आणि पर्यावरणाच्या माध्यमातून आपल्या सेवेकऱ्यांनी ज्यांची आर्थिक परिस्थिती खराब आहे अशा काही आमच्या माता भगिनी एकत्र येऊन नैसर्गिक रंग, त्याच्यामध्ये प्रामुख्याने पळसाचा वापर, यावेळेस आपल्या बऱ्याचशा माता भगिनींनी मोठ्या प्रमाणावर पळस गोळा करून आणला. तर पळससुद्धा आता शहरात तर दिसेनासा झाला, पण ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पळस पोतेचे पोते गोळा करून आणला आणि त्याच्यातून आपण काही रंग बनवले. पळसाचं जर चूर्ण आपण शरीराला लावलं त्या रंगांच्या माध्यमातून, म्हणून हे रंगपंचमी होळी एकाचसाठी आहे की आता उन्हाळा वाढत चालला आहे, तर उष्णतेचे विकार होऊ नये म्हणून पळसाचा वापर तुम्ही चहामध्ये सुद्धा टाकण्यासाठी करू शकतात. नुसते पळसाचे 2-3 फुलं, तुळशीचे 2-3 पानं आणि आपली खांडसरी साखर फक्त टाका, उकळून तो चहा प्या. तुम्हाला या उन्हाळ्यात उष्णतेचे विकार होणार नाही. म्हणून अशा खूप सोप्या सोप्या बाबी आहे, तर या आपण समजून घेतल्या पाहिजे. याच्यातून आपल्या सेवेकऱ्यांचं आरोग्य या उन्हाळ्यातसुद्धा किती कडक ऊन असो या उन्हाळ्यातसुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. या दृष्टीने आपण ते नैसर्गिक जे रंग बनवलेले आणि किमान आपण आपल्याला जरी समजा वाटलं की आपल्याला रंगपंचमी खेळायची नाही, पण सकाळी आंघोळ करताना आपण जर ते रंग आपण आपल्या उठण्यासारखे, जसं दिवाळीत आपण उठणं लावतो कारण त्या कालावधीत तशी गरज राहते, कारण थंडी राहते, पण त्या पद्धतीप्रमाणे हे नैसर्गिक रंग आपल्या ज्या माता भगिनींनी तयार केलेले, कृपया आपण सर्व सेवेकऱ्यांनी ते प्रत्येक ठिकाणी उपलब्ध करून द्या. त्याच्यातून बनवणाऱ्यांना 2 पैसे, विकणाऱ्यांना 2 पैसे मिळावे आणि वापरणाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं या भावनेतून ते बनवलेले. तर अजून ज्यांना बनवायचे असतील, शिकायचं असेल तर निश्चित त्यांना मोफत त्याचं प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करून दिलं जाणार आहे. आता आपण गणपती बनवण्याचं सुद्धा आपण बऱ्याच जिल्ह्यांना आपण ते साचे आणि त्याचं उपलब्ध करून देणार आहे आणि उत्कृष्ट गणपती तुम्हाला पुढच्या मीटिंगला बघायला भेटतील. बाजारातल्या POPपेक्षा चांगले मातीचे गणपती आपण आतापर्यंत शेणाचे बनवले, पण शेण आणि मातीचं चांगलं खूप आकर्षक गणपती प्रत्येक आपण झोनमध्ये जर तयार केले तर मग आपल्याला ट्रान्सपोर्टचा खर्च टळेल, त्याच जिल्ह्यात तिथंच उपलब्ध होईल. आणि गुरुमाऊलींची जी इच्छा आहे त्या जिल्ह्यात त्या सगळ्या वस्तू लागणाऱ्या तयार झाल्या पाहिजे. बाहेरून इकडून तिकडून काहीतरी ट्रान्सपोर्टवरचा खर्च, आपल्याला त्या जिल्ह्यात तिथं रोजगार मिळण्याच्या दृष्टीने आपण हे निश्चित उपक्रम आपल्याला उपयोगी पडतील. त्यानंतर 17 मार्चला वधूवर परिचय मेळावा शिराळा येथे, सांगली येथे खूप मोठ्या प्रमाणावर झाला. अक्षरशः फॉर्मसुद्धा संपून गेले, अक्षरशः झेरॉक्स काढायची वेळ आली. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटला, अनेक लग्न तिथं जमले आणि येणारे जवळजवळ 80% भाविक लोक त्यांनी इतर आपल्या सगळ्या विभागांची माहिती घेतली, मराठी समितीची माहिती घेतली, बालसंस्कारची माहिती घेतली, आपल्या हॉस्पिटलची माहिती घेतली, जनकल्याणचे फॉर्म भरले गेले. तर एक कार्यक्रमात अनेक विभागांना त्याच्यातून आपल्याला ते जोडले जातात, अनेक लोक त्याच्यातून फार मोठं काम होतं. म्हणून आपण प्रत्येक जिल्ह्यात असे वधूवर परिचय मेळावे झाले तर आपला मार्ग त्यांच्यापर्यंत पोहोचेल, त्यांचं काम पण होईल, त्यांना सेवाही भेटेल. पण आपण जे जिल्ह्यांनी अजून वधूवर परिचय मेळावे घेतले नाही त्यात विदर्भ मागं राहिलेला आहे. विदर्भात नागपूर जर सोडलं तर इतर जिल्ह्यामध्ये वधूवर परिचय मेळावे घेतले नाही. आता मेहकरला बुलढाणा जिल्ह्यात 31 तारखेला वधूवर परिचय मेळावा आहे, पहिलाच मेळावा आहे. आणि इतर जिल्हे मग त्याच्यात अकोला असो, आता अकोल्याचे भरपूर वेळा आम्ही लोक बघतो ते आमचं कमी ऐकतं आणि त्यांची बडबड जास्त राहते. म्हटलं तुमच्याकडं मेळावे उपक्रम झाले का, सगळ्यांपर्यंत माहीत आहे का? तर नुसतं आपण आता माईकवर बडबड करून चालणार नाही, तर खरंच लोकांपर्यंत आपला विभाग पोहोचला आहे का? तर या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्याने जरा आत्मपरीक्षण करा की खरंच गुरुमाऊली जे हितगुजात तळमळीने सांगतात ती तळमळ जनमानसापर्यंत पोहोचलेली आहे का? तर आपण निश्चित ते पोहोचवण्याच्या दृष्टीने हे छोटे छोटे उपक्रमाला सुरुवात करू. त्यानंतर
आगामी जे 31 तारखेला वधूवर परिचय मेळावा नगर जिल्ह्यातील, ज्याचा आता अहिल्यानगर असं नाव पडलेलं आहे, त्या जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात आपण वधूवर परिचय मेळावा त्या ठिकाणी पण सुद्धा ठेवलेला आहे। तर जवळपासच्या तालुक्यातल्या आणि सर्व सेवेकऱ्यांनी त्या कार्यक्रमाला हजेरी लावा। त्या ठिकाणी आपण प्रश्नोत्तर, विवाहाच्या संदर्भात मार्गदर्शन, त्या विवाहाच्या ज्या काही महत्त्वाच्या ज्या चालीरीती परंपरागत आपल्या महत्त्वाच्या आणि आत्ता ज्या आपण ज्या बघतो नको त्या गोष्टी विवाहाच्यामध्ये बऱ्याचदा बी घुसवले गेलेल्या आहे, त्यामध्ये आपण आता एक फार मोठं प्रदूषण बघतोय। प्री वेडिंग हा एक नवीन विधी लोकांनी त्या विवाहामध्ये घुसवलेला आहे आणि त्याचे काय दुष्परिणाम आहे, त्याच्याने काय समाजात संदेश जातो हे आपण अनेक वेळा बघतो। म्हणून आपल्या सेवेकऱ्यांनी सुद्धा आपल्या सेवेकऱ्यांच्या लग्नात असं प्री वेडिंग किंवा या गोष्टी चुकीच्या दाखवण्यापेक्षा चांगलं काहीतरी उपक्रम दाखवू की त्या नवरदेवाने किंवा त्या नवरीने काहीतरी 4 झाडं लावले, 4 काहीतरी चांगले उपक्रम राबवले, असं दाखवायला काय हरकत नाही। पण काहीतरी ते नवरदेव नवरी गेले, लग्नाच्या आधीच फिरून आले, तर लोकांना आपल्या व्यक्तिगत गोष्टी बाहेर दाखवण्याचे आजकाल सोशल मीडियामुळं सगळ्यांच्या डोक्यात ते भूत यायला लागलं। लग्नाच्या आधी दाखवायचं, लग्नाला हनीमूनला गेलो त्याचे फोटो लोकांना दाखवायचे, लग्नानंतर ते काही महिला गर्भवती होता आता त्याचेसुद्धा फोटो लोकांना यायला लागले। हा किती विचित्रपणा आहे। आपलं व्यक्तिगत जीवन आपण चांगल्या पद्धतीने संस्कारमय जगलं पाहिजे। सेवेकऱ्यांनी तरी या अशा गोष्टींच्या नादी लागू नये आणि संस्कारमय गोष्टीने आपण हे केलं पाहिजे, नाही तर त्याचे दुष्परिणाम फार भयानक जाणवतील। म्हणून आपण सर्वांनी आता या विवाह संस्कार विभागातून ती माहिती घ्या की लग्नात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या ज्या आपण विसरत चाललो आणि कुठल्या चुकीच्या गोष्टी आपण करत चाललो त्या आपल्याला कशा कमी करता येईल हळूहळू। तर त्यावर आपण निश्चित या विवाह संस्कार विभागातून आपले प्रतिनिधीसुद्धा मार्गदर्शन करतील, प्रात्यक्षिक मांडणी पण करतील। नुसतं माईकवरून मार्गदर्शन नाही, प्रात्यक्षिक मांडणी त्या दृष्टीने निश्चित आपण करू। त्यानंतर परमपूज्य गुरुमाऊलींच्या मार्गदर्शनाने पर्यावरण विभागाअंतर्गत आपण दुर्ग संवर्धन, वेगवेगळ्या किल्ल्यांवर तिथल्या ग्रामदेवतांचा मान सन्मान, किल्ल्याच्या पायथ्याशी तिथल्या गावात ग्राम अभियान, असं करता करता अनुभव तर खूप आहे। आता इथं तुम्हाला वेळेअभावी सगळं सांगणं शक्य नाही, पण अनेक ठिकाणी आपले दिंडोरी प्रणीत साप्ताहिक केंद्र सुरू झाले किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक ठिकाणी, आणि त्या ठिकाणी आपले सगळे हळूहळू विभाग चालू होतील, बालसंस्कार सुरू होईल, मराठी अस्मिता हळूहळू पुढे आणू। प्रत्येक किल्ल्याच्या पायथ्याशी आपलं दिंडोरीपर्यंत केंद्र असलं पाहिजे, म्हणजे त्या किल्ल्यांवरच्या देवतांचा मान सन्मान होईल, पर्जन्यवृष्टी चांगली होईल। कारण आपण ग्रामदेवतांचा नुसता मान सन्मान केल्यावर आपण त्याचे चांगले अनुभव घेतलेले, तर किल्ल्यांवरच्या देवतांचा मान सन्मान केला तर किती अनुभव चांगले येतील। म्हणून अजूनसुद्धा आपल्या काही किल्ल्यांच्या जवळ काही जिथं असतील काही त्या तालुक्यातले केंद्र, त्यांनी किल्ल्याच्या पायथ्याशी ग्रामाभियान करा। सगळ्यांनी किल्ल्यावर जावं असं आमचं म्हणणं नाही, पण किल्ल्याच्या पायथ्याशी ग्रामाभियान करावं या दृष्टीने निश्चित आपण प्रयत्न करू। त्यानंतर मागच्या वेळेस आपण बीज संकलनाचं सुद्धा सांगितलं होतं की सेवेकऱ्यांनी आपले वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं जमा करून काही सेवेकऱ्यांनी छोटी छोटी सुरुवात केलेली आहे। पण आपल्याकडे जे जे आपण फळं खातो, आता आंबे बाजारात आलेले, त्या आंब्याच्या कोई बाजूला ठेवून थोड्या वाळून तुम्ही आम्हाला जमा करून द्या, आपल्या पर्यावरणाचे प्रतिनिधींकडे द्या। आपण ते वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात ज्या ठिकाणी आता फळझाडं राहिलेली, कुठंतरी फक्त ते ठराविक झाडं लावून दिले त्याला फळं येते नाही, तर त्या ठिकाणी आपण त्या बियांचं किंवा शेतकऱ्यांच्या बांधावर आपण त्या बिया लावू आणि बी लावलेल्याला जास्त पाणी द्यायची गरज नाही, त्या झाडाचं आयुष्य जास्त राहतं। आपण जे ग्राफ्ट करतो, कलम करतो, त्या झाडाचं आयुष्य अर्धच राहतं, कारण कलम केलेला राहतो, त्याच्या रोग प्रतिकारक शक्तीसुद्धा कमी राहते। पण बियापासून तयार झालेले झाडं हे सर्वात जास्त रोगप्रतिकारक, कमी पाण्यावर जगणारे असतात। म्हणून आपण इथंसुद्धा गुरुपीठावर आपल्या पर्यावरण विभागात आपण ते बियाण्यांचं संकलन आपण सुरू केलेले, त्यांचं नाव की कुठलं सेवेकरी बियाणं, कुठले प्रतिनिधी बियाणं जमा करता, मग त्याचं चिक्कूचं बियाणं असो, सीताफळीचं बियाणं असो, जांभळाचं असो, आंब्याच्या कोई असो, खजुराच्या बिया असो, हे सगळं बियाणं जमा करू आणि हे आपण माती आड केलं तर हे बियाणं भले पावसाळ्यात जरी ते जेव्हा पाऊस पडल्यानंतर उगलं, 4-5 वर्षांनी लेट का होईना त्याला फळं आले, तर वन्य प्राणी, पक्षी, माकडं यांना ते बिचाऱ्यांना खायला भेटेल आणि शेतीचं नुकसान कमी होईल। आज शेतकरी परेशान झाले, माकडं येत आहे,
प्राणी उपद्रव करताय, 2 पायापासून 4 पायाच्या प्राण्यांचा उपद्रव शेतकऱ्यांना खूप सहन करावा लागतो. मग जंगलात जर असे जर चिकूचे झाडं, त्या चिकूचा सीझन संपला लगेच आंबे संपला लगेच जांभळाचा, 12 महिने सीझन, त्या पशुपक्ष्यांच्याकडे सुद्धा ती आपल्याकडून सेवा होईल. म्हणून लक्षात घ्या, सेवा म्हणजे फक्त स्वामीचरित्र वाचणं यालाच सेवा म्हणत नाही, तर स्वामीचरित्र वाचून स्वामींचा आशीर्वाद घेऊन इतरांसाठी आपण थोडासा प्रयत्न करणं, मग ते पशुपक्षी प्राणी मनुष्य कोणी असो यांच्यासाठी सुद्धा आपण निश्चित प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सर्व सेवेकऱ्यांना कळकळीचं आवाहन आहे की ज्याचे उपक्रम असो, या उपक्रमात आपण सर्वच विभाग उपक्रमातल्या सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन आपण त्याच्यात थोडाफार का होईना सहभाग आपण घेतला पाहिजे. त्यानंतर आपण या कृषी विभागाअंतर्गत शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाचे उपक्रम आपण राबवणार आहे. त्यासाठी काही दुपारच्या गुरुमाऊलींच्या इतुपूजानंतर आपले जे कृषी प्रतिनिधी त्यांना त्या संदर्भात माहिती मार्गदर्शन केलं जाणार आहे. शेतकऱ्यांना आपल्याला निरोप द्यायचा आहे की माती चांगली कशी बनवता येईल पुढच्या पिकांच्या दृष्टीने, आणि सर्वात महत्त्वाचं कमी पाण्यात चांगली शेती, पाण्याची बचत. आणि फक्त शेतकऱ्यांसाठी नाही, सर्व आपण जे सेवेकरी आहे, तुम्ही इथं बसलेले सर्वजण, आपण पाण्याशिवाय आपण एक दिवससुद्धा जगू शकत नाही. अन्नाविना तरी आपण आठवडाभर राहू शकतो, पण पाण्याशिवाय तुम्ही एक दिवस फक्त पाण्या विरहित राहून दाखवा. आंघोळीला पाणी नाही, प्यायला पाणी नाही, स्वयंपाकाला पाणी नाही, असं तुम्ही करून बघा, मग पाण्याचं महत्त्व कळेल. जगभरात पाण्याचं फार मोठं संकट आहे या दृष्टीने, आणि हे संकट आपल्याला फक्त कधी 2 महिने आपल्याला ते जाणवतं, एप्रिल मेमध्ये जास्त. एकदा पाऊस पडला की आपण विसरून जातो की आपल्यावर काहीतरी संकट आलं होतं. आत्तापासूनच आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, जिथं जिथं ज्यांनी आता बरेच आपल्या सेवेकऱ्यांनी घर केलं की तिथं बोर करतात, त्या बोरमध्ये आपण जर आपल्या गच्चीवरचं पाणी कसं सोडता येईल, पहिली धुळीचं पाणी जाऊ द्यायचं आणि नंतरचं ते पाणी जमिनीत जिरलं पाहिजे. शेतीमध्ये कसं पाणी हे करता येईल, घरी पाणी कसं वाचवता येईल, कमी पाण्यात आपल्याला घर चालवता आलं पाहिजे. पूर्वी महिला डोक्यावरून, अजूनही ग्रामीण भागात डोक्यावर हंडा घेऊन पाणी आणतात आणि त्यांना पाण्याची किंमत आहे. आणि आज शहरामध्ये काय होतं की डायरेक्ट हंड्यावरच नळ आहे, त्याच्यामुळं त्यांना त्याचं श्रम, त्याचं महत्त्व कमी आहे. म्हणून आता जरा आपण जेव्हा ग्रामाभियानाला किंवा ग्रामीण भागात जातो तेव्हा बघा, महिला 2 हांडे भरून आणतात, एकावर एक हांडे ठेवून भरून आणतात, ते पाणी दिवसभर वापरतात. आणि आपण जर विचार केला, 1 हांड्यातच तर आपल्याला आंघोळीला पाणी लागेल. पाण्याचा काटकसरीने वापर सर्व सेवेकऱ्यांनी करावा. नैसर्गिक हे स्रोत आहे, हे प्रकृतीचे स्रोत आहे, भगवतीचे स्रोत आहे, त्यामुळं त्याचा नासाडी करणं म्हणजे तो भगवतीचा अपमान आहे. म्हणजे एवढं आध्यात्मिक आपण आहोत, तर जरा त्या संदर्भात माहिती घेत चला. पाण्याची बचत कुठं कुठं करता येईल, आपले पर्यावरणाच्या प्रतिनिधींनी काही चार्ट तयार केले, काही माहिती तयार केलेली आहे, काही आपण त्या संदर्भात एक वेबिनार यूट्यूबवर आपण त्याचं सगळी माहिती घेणार आहे. आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी कृपया ते ऐकावं की आपण कुठं कुठं पाण्याची बचत करू शकतो, कुठं कुठं आपण पाणी परत वापरू शकतो. भांडे धुतले ते पाणी आपण झाडांना टाकू शकतो. असं बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाणी बचतीसाठी, छोट्या छोट्या गोष्टी. साधं आपल्या नळ आहे, नळाला फक्त नुसतं ते थोडं मार्केटमध्ये असं एक येतं की त्याच्यातून असे अर्धे हवा आणि अर्धे पाणी येतं, त्याच्याने 50% पाण्याची बचत होती. आणि बऱ्याच वेळा नळांना येईल राहतं, आपण ते चोकअप झालं का आपण ते काढून फेकून देतो, 50% पाणी तिथं वाचतं. आपल्या मार्गातून किती सेवेकऱ्यांनी हे नियोजन केलं, त्यांनी कृपया आपण ज्यांनी सुरुवात केली असेल, मग ते कुठल्याही विभागातले सेवेकरी असो, 18 विभागापैकी ज्यांनी हे पाणीचं बचत केली की आम्ही आधी एवढं पाणी वापरायचो, आता आम्ही ह्या आपल्या मार्गातून ही सगळी माहिती घेतल्यावर आम्ही पाण्याची बचत केली, त्यांनी त्यांचं नाव आणि त्याचा तो उपक्रम काय राबवला ते जर आपल्याला नोंद करून दिली तर आपल्याला कळेल की आपल्या गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने एक विभागातून छोटासा संदेश गेल्यावर कोट्यवधी लिटर पाणी बचत होऊ शकते. तर आपल्याला त्या निमित्ताने पुढं काही सूचना असल्या त्या सूचना देता येतील. सर्वांना पुनश्च एकदा सांगणे की संपूर्ण जगावर पाण्याचं संकट आहे. आणि तुम्ही म्हणाल जगात तर 70% पाणी 30% जमीन आहे, पिण्याजोगं पाणी फक्त 3% पाणी पिण्याजोगं आहे. 70% जरी पाणी असलं 3% पाणी पिण्याजोगं आहे. भविष्यात
देशादेशांचे वाद आत्ताच सुरू झालेले, पाण्यावरून वाद सुरू झालेले, भारत पाकिस्तान, भारत चीन, पाण्यावरून वाद, राज्यांचे वाद, महाराष्ट्र कर्नाटक, महाराष्ट्र आंध्र प्रदेश, पाण्यावरून वाद, जिल्ह्यांचे वाद, विभागांचे वाद, नाशिक मराठवाडा, पाण्यावरून वाद, नाशिकमध्ये गावागावांचे वाद, पाण्यावरून, गावांमध्ये पण वाद, पाण्यावरून, गावातल्या ते शेतकऱ्यांचे वाद, पाण्यावरून, शेतकऱ्याच्या भाऊबंदीचे वाद, पाण्यावरून. म्हणजे हे व्यक्तिपरत्वेपासून राष्ट्रपरत्वे हे सगळे मोठी समस्या. म्हणून आपल्याला जेवढं शक्य होईल पाण्याचं नियोजन आणि आपले जेवढे कृषी प्रतिनिधी आपण सगळ्यांना सांगणार आहे की शेतकऱ्यांनी आता या एप्रिल मे महिन्यात शेतात चर कसे खोदायचे की कोट्यावधी लिटर पाणी जमिनीत आपल्याला ठेवता येईल, स्टोअर करता येईल. कोट्यावधी लिटर, 1 एकरमध्ये कोट्यावधी लिटर पाणी नैसर्गिक पद्धतीने कसं साठवता येतं खाली, की जेणेकरून त्यातलं निम्म जरी पाणी भेटलं तरी खूप आहे. आणि आम्ही हे स्वतः प्रात्यक्षिक प्रयोग केलेले आहे, पण तुमच्यापर्यंत आले नसेल. तुमच्यापर्यंत कोणते निरोप येतात, महाराजांनी नैवेद्य खाल्ला, फोटोतून अंगारा पडला, तुम्ही त्यालाच नमस्कार करीत द्या. इकडून प्रगट, इकडून चमत्कार झाला आणि तिकडून चमत्कार झाला. आता महाराजांनी नैवेद्य खाल्ला काय, आता ते सगळं महाराजांचंच आहे. हे अफवा आणि अंधश्रद्धा किंवा याच्यात अडकून पडण्यापेक्षा आपल्या मार्गातून या उपक्रमातून काय बदल झाला, किती सेवेकऱ्यांनी पर्यावरणपूरक जीवनशैलीतून चांगलं जीवन जगलं याची चर्चा होत नाही. आता आम्ही बरेचसे उपक्रम केलेले, पण ते सगळे तुमच्यापर्यंत येणार नाही. सोशल मीडियातसुद्धा आजकाल लोकांना मनोरंजन पाहिजे, चमत्कार पाहिजे, काहीतरी तोडगे पाहिजे, आणि ते तोडगे करून बऱ्याच ठिकाणी एवढे साईड इफेक्ट व्हायला लागले. म्हणून आपण सर्व सेवेकऱ्यांना विनंती आहे, ह्या सोशल मीडियातल्या तोडग्यांमागं पळू नका. घरात आर्थिक समृद्धीसाठी असं करा, अमुक करा, तमुक करा, काही तर इतके भयानक तोडगे काहींनी केलेले की अमुक तुम्हाला हे पाहिजे असेल तर मेलेलं आहे का असं अमुक प्राणी त्याला आणून तिथं लटकून ठेवा, अघोरी प्रकार. आपण सर्वांनी फक्त आपल्या मार्गातून आणि आपल्या मार्गातले जे ग्रंथ आहे आणि गुरुमाऊलींनी जे सांगितलेले त्यावर आपण विश्वास ठेवा. हे बाहेर तुम्ही जसं आम्ही बऱ्याच वेळा उदाहरण देतो, श्रीमंत होण्याचे 1000 तोडगे पुस्तकात लिहिलेले राहतात आणि विकणाऱ्याचा अंगावरचा साजरासुद्धा फाटेल राहतो. जर खरंच त्याच्यात दम आहे, तुम्ही आता त्र्यंबकेश्वर इथं तीर्थक्षेत्रावर जा, अनेक ठिकाणी बघा, त्या असे दुर्मिळ रुद्राक्ष अशी काडीत लावलेली राहतील, एकदम दुर्मिळ रुद्राक्ष, माणूस झटपट श्रीमंत, आणि विकणारे खायचे वांदे त्यांचे. म्हणून आपण या मृगजळाच्या मागं जायचं नाही. जे आहे आपल्याला गरजेचे ते महाराजांनी दिलेले, काय असेल थोडी सेवा आपण त्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्या मनगटात दम असेल तर आपण चांगल्या पद्धतीने ते सर्व करू शकतो. शॉर्टकट मारू नका. चांगल्या उपक्रमात आपण आता जरा लक्ष द्या आणि आपल्या सेवेकऱ्यांची जीवनशैली ही एक चांगल्या प्रकारे पाहिजे. जसं आपण आता कुलदेवतेचे आशीर्वाद घेतलेले, पितरांचे आशीर्वाद घेतलेले, अनेक आपण वास्तुदेवतेसहित अनेकांचे आशीर्वाद घेतलेले, तसं आता आपल्याला निसर्ग देवतेचं की आपल्यामुळं कुठलंही आपण एखाद्या झाड तोडायला कारणीभूत होऊ नये. झालं असेल तर त्याचं एक ऋण फेडण्याच्या दृष्टीने आपण वनस्पतींचं लागवड, बियाण्यांचं संकलनमध्ये जरी तुम्ही बियाणं दिलं, 100 बियाणे तुम्ही बिया दिल्या, त्यातल्या 50 बिया जरी उगवल्या तरी तुमच्यावरचं ते कुठंतरी ऋण कमी होईल. सेवेकऱ्यांची जीवनशैली ही पर्यावरणपूरक पाहिजे. सेवेकऱ्याने वेपर्स काहीतरी खाल्लं, प्लॅस्टिकमध्ये काहीतरी खाल्लं, फेकून दिलं, तो कागद प्लॅस्टिक फेकून दिलं, ते उडत जाऊन गाई गुरांच्या पोटात गेलं, आशीर्वाद भेटणार आहे का? तुम्ही केलेले बरेचसे पारायण फटाफट सगळं पुण्य त्या गो हत्येच्यामध्ये सगळं पुण्य निघून जाईल तुमचं, अजून वरून पाप लागेल. सेवेकऱ्यांनी दैनंदिन जीवनसुद्धा जगताना चांगल्या पद्धतीने करा. थोडी बाजरी सेवा थोडी कमी करा, पण वाया जायला नको. नाही तर मग कसं आहे, बादली भरून ठेवलेली आहे, गळती आहे आणि आपण फक्त पाणी ओततोय. गळक्या बादलीत जसं पाणी भरून उपयोग होत नाही, तशी सेवा आपल्या सेवेकऱ्यांची वाया जायला नको. या दृष्टीने सर्वांनी आता लक्ष द्या. आणि आता बऱ्याच जणांचं माहिती आहे इकडं तिकडं लक्ष आहे. मी ते बघू राहिलो कोणाला गांभीर्य आहे आणि कोणाला गांभीर्य नाही. आज तुम्हाला इथं एखादा तोडगा जर सांगत असतो तर मग तुमची सगळी बडबड बंद असती आणि एकदम कान देऊन तुम्ही तोडगा ऐकत असते. तुम्हाला काय बऱ्याच गोष्टीचं गांभीर्य नाही, पण आता आम्हाला माहिती गांभीर्य नाही काही ना कोणाला आहे ते आता चेहऱ्यावरून आणि नजरेवरून बरोबर कळतं. पण आमचं सांगणं काम आहे, प्रामाणिकपणे सांगणं काम आहे. वरून परमेश्वर गोष्टींची दखल घेत राहतो. तुम्ही कागदावर जरी काय अहवाल बनवता, काही जण 2च झाडं लावी द्या
पण 10 पानांवर त्याचे चित्र फोटो पाठवून देतात, आम्ही झाडं लावली झाडं लावली. म्हणजे ते कागद बनवायला कमीत कमी 10 झाडं गेले असतील, एवढा मोठा अहवाल बनवित्या, फायली बनवित्या, बा आम्ही एवढं केलं. बऱ्याच ठिकाणी आम्ही आता ते नुसतं प्रेझेंटेशन, बघा आमच्या केंद्राने आमच्या जिल्ह्याने एवढा मोठा तीर मारला. अरे काय आपण एवढं आपण जे काय आहे वरती रिपोर्ट महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तुम्ही आमच्यासमोर किती कौतुक केलं उपयोग नाही, वरती लक्षात ठेवा आपलं रिपोर्टिंग वरती महत्त्वाचं आहे. तुम्ही किती भारी उपक्रम केला, मीडिया मॅनेज केली, पेपरमध्ये छापून आणलं, छापलं तरी एक दिवस फिरल, दुसऱ्या दिवशी पेपर रद्दीत जातो, तिसऱ्या दिवशी पेपर कुठं जातो. आता तुम्हाला सांगायची गरज नाही, वापरणारे तुम्हीच आहे. त्याच्यामुळे आपण या प्रसिद्धीच्या झोतात जायचं नाही. जे आहे वरती त्या परमात्म्याला ना आपल्या हृदयातला परमात्मा दोघांना समजलं ना बास, तिसऱ्याला आपण सांगायची गरज नाही आम्ही खूप प्रामाणिक आहे ना, आमच्यामध्ये खूप तळमळ आहे. ती तळमळ सांगायची गोष्ट नाही, ती तुमच्या कृतीतून दिसली पाहिजे. म्हणून जरा सर्व सेवेकरी आता लक्षात ठेवा, आपण मस्त सुंदर तळमळीने चांगलं काम करू. बाकी एखादं कोणी आपल्याला काही म्हणू की अमुक येतो तमुक येतो म्हणू द्या, आपल्याला जेवढा असा एखाद्या गोष्टीत विरोध होईल तेवढा आता संतांना विरोध झाला, आपण चांगलं काहीतरी करतोय म्हणून विरोध होतोय. आपण त्या विरोधाकडे बघायचं नाही, कोण विरोध करतोय त्याचा विचार विनिमय, त्याचा आपण वेळ वाया घालवायचा नाही. जो वेळ आहे स्वामींच्या कार्यात अजून माहिती घेऊ. बाकी ज्याला जे सुचतं त्यांनी ते करावं. एखाद्याला विरोध सुचतो तो विरोध करत, ज्याला चांगला उपक्रम सुचतो तो चांगला उपक्रम करत. पण आपण निश्चित चांगल्या उपक्रमांना जास्तीत जास्त आपण प्राधान्य देणारे. आपण परमपूज्य गुरुमाऊलींच्या अभिष्टन चिंतनानं आज बरेचसे सेवेकरी त्यामुळे एक मर्यादित स्वरूपात आलेले, कारण सगळ्यांची इच्छा आहे की माऊलींच्या अभिष्टन चिंतनाच्या दिवशी मोठ्या संख्येने माऊलींना शुभेच्छा द्यायला येऊ. पण केवळ असं काहीतरी शुभेच्छा बुके, काहीतरी फक्त बॅनर कुठंतरी लावून आशा देऊन माऊलींना शुभेच्छा भेटणार नाही. माऊलींच्या शुभेच्छा माऊलींना काय अपेक्षित आहे त्यांच्या हितगुजामधून आपण ते जे काही त्यांची जी तळमळ आहे ती समजून घेतली पाहिजे. आणि आपण गुरुमाऊलींच्या अभिष्टन चिंतनाच्या निमित्ताने सर्व आपल्या त्या जिल्ह्यातले सर्व सेवेकऱ्यांनी एकत्र येऊन, सर्वात महत्त्वाचं एकत्र येऊन, वैचारिक मतभेद बाजूला ठेवा, सगळं बाजूला ठेवा, पण गुरुमाऊलींकडे बघून एकत्र येऊन आपण जर हे उपक्रम लोकाभिमुख केले, लोकांना कळू द्या ना की केंद्रामध्ये पण विवाह नोंदणी होती, केंद्रामधून याच्यावर पण मार्गदर्शन केलं. तर लोकांना बाहेर फक्त काय वाटतं, केंद्र म्हणजे जिथं आरती होती, जिथं तोडगे सांगितले जातात, जिथं पारायण होतं त्याला केंद्र म्हणतात. अशी व्याख्या केंद्राची नको. केंद्राची व्याख्या म्हणजे काय पाहिजे की जिथं मानवी समस्या सोडवल्या जातात, मानवी, फक्त हिंदू मुस्लिम किंवा असं जात पात संप्रदाय असं नाही, जिथे मानवी समस्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं, प्रबोधन केलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, मानवी समस्या सोडवण्याचा केंद्रबिंदू त्याला केंद्र म्हणतात. लक्षात ठेवा सगळ्यांनी. केंद्र म्हणजे मग तुम्ही आता जरा चेक करा की आपलं खरंच केंद्र मानवी समस्या सोडवण्यासाठी काय काय करतं. प्राथमिक अवस्थेत असेल तर थोड्याच्या पुढच्या माहिती पण घ्या. तर आपण निश्चित सर्वजण प्रयत्न करू की आपल्या केंद्रातून पर्यावरणापासून मानवी जीवनावर प्रभाव टाकणारी सर्व जे काही गोष्टी आहे त्याचं प्रबोधन आणि मार्गदर्शन आपल्या केंद्रात ते झालं पाहिजे. आपण इथं कृषी अंतर्गत अजून एक महत्त्वाचा उपक्रम आपण करणारे. गुरुमाऊलींनी याआधी पण बऱ्याच वर्षापासून बांबू लागवडीच्या संदर्भात मार्गदर्शन हितगुजात पण सांगितलं होतं की बांबूचं काय काय बनू शकतं. गुरुमाऊली प्रत्येक त्यावेळेस दाखवायचे की त्याच्यापासून कपडेसुद्धा तयार होतात, वस्तू तयार होतात, घर तयार होतं. बांबू एकमेव जगातला असं आहे की घर बनवण्यापासून, वस्तू बनवण्यापासून खायलासुद्धा बांबू चालतो. बांबूची भाजीसुद्धा होती. आणि बांबूची शेती अशी की कमी पाण्यात, त्याला रोगराई नाही, त्याला खतं औषधं नाही, चांगली शेती. तर ही शेती त्याला मार्केट कोणतं, बांबूची कोणती व्हरायटी लावली पाहिजे. तर या दृष्टीने आज आपल्याकडे इथं त्या संदर्भात कृषी विभागात इथं स्टॉल पण आणि मार्गदर्शन पण ठेवलेले. ज्यांचं पडीक क्षेत्र आहे त्यांनी तर निश्चित तिथं बांबू लावा. 3 वर्षात उत्पन्न भेटतं. आणि आम्ही एक कॅल्क्युलेशन काढलं आहे, कपाशीपेक्षा बांबू लागवड परवडायला लागली. तर आता कपाशीवर जे काय आपण GM BT सगळं वापरून बघितलं पण रोगराई काही कमी होत नाही. वरून इकडून तिकडून कापूस चांगला आला तर निसर्ग आपत्ती, पण बांबूला तसं काही नाही. पाऊस आला काय, थोडा कमी पडला काय, बांबू आणि बांबूचं खूप जबरदस्त आहे. हजारो कोटी बांबू चीनमधून भारतात येतो. आणि बऱ्याचशा त्या बांबूच्या नुसत्या अगरबत्त्या करून, हजारो कोटीच्या तर नुसत्या अगरबत्त्याच बनवतो आपण बांबूच्या जाळायला.
म्हणून आपल्याला आपल्या काही सेवेकऱ्यांना ज्यांना शेतकऱ्यांना बांबू लागवडीची सगळी माहिती, त्यात गव्हर्नमेंटचं काय अनुदान आहे, काळजी कशी घेतली पाहिजे, पूर्ण मार्गदर्शन लागवडीपासून रोप उपलब्ध होण्यापासून तर मार्केटला बांबू पोहोचून हातात 2 पैसे मिळेपर्यंत नुसतं तात्पुरतं मार्गदर्शन नाही, पूर्ण मार्गदर्शन. त्याच्यासाठी आपण एक स्वतंत्र यंत्रणा, आपल्या कृषीतले काही जे अभ्यासक आहे ज्यांनी बांबूवर चांगलं अध्ययन केलेले, त्या प्रतिनिधींना आपण ती जबाबदारी दिली. तर आपण ज्यांना ज्या सेवेकऱ्यांना बांबू लागवडीचं करायचं असेल तर त्यांनी त्या संदर्भात इथं आज स्टॉलवर आपण भेट द्यावी. त्यानंतर आपण पशुगोवंश आणि आपल्या स्वयंरोजगार विभागाच्या वतीने 13 आणि 14 तारखेला दिंडोरी दरबार येथे आपल्या गोशाळेत गाईच्या शेण गोमूत्रापासून आपण काय काय बनवू शकतो याचं एक छोटंसं प्रशिक्षण 2 दिवसाचं आपल्या काही बचत गटांसहित आपल्या सेवेकऱ्यांना आपण ते सेवाभावी दिलं, मोफत आपण ते प्रशिक्षण दिलं की गाईचं लोक फक्त दुधाकडे लक्ष देतात, पण गाय ही अशी एक मेव आहे की जी जन्माला यायच्या आधीपासून मृत्यूनंतर आपल्याला फायदा मिळवून देते. गाय मेल्यानंतर तिला जर निसर्गता मेली आणि मृत्यू पावली, तिला जर एखाद्या जागे त्या शेतामध्ये जर पुरलं, ती जागा सुपीक होती. माणूस पुरला तर जागा दूषित होती, आपल्याला माहिती आहे माणूस पुरल्यावर. पण गाय एवढं तिचं महत्त्व आहे. आणि गाय ठराविक याच्यामध्ये दूध देते, पण शेण गोमूत्र रोज देते. म्हणून आपल्याला आपल्या मार्गातून शुद्ध गोवंश संवर्धन कसं करायचं आणि केवळ दुधापुरतं विचार न करता गाईच्या शेण गोमूत्रापासून काय काय बनवू शकतो. भविष्यात अनेक प्रकारची रोगराई, मग ती पिकावरची असो माणसावरची असो, ही सगळी रोगराई थांबवण्याची ताकद गाईच्या शेण गोमूत्रामध्ये पंचगव्यामध्ये आहे. पुन्हा अशी गाय प्रत्येक आपल्या शेतकऱ्याकडं प्रत्येक सेवेकरी गाईच्या जवळपास पाहिजे, म्हणजे केलेली सेवा 10 पटीने काय 100 पटीने वाढते. म्हणून ऋषीमुनी असो, श्रीकृष्ण असो, दत्त महाराज असो, यांनी गाईचं स्थानाला फार महत्त्व दिलेले आहे. म्हणून आपण सुद्धा गाईची काळजी कशी घेण्यापासून तर त्या गाईंचं आपण ते महत्त्व, त्याच्यापासून 2 पैसे कसे मिळतील, रोजगार कसा मिळेल, शेतीतले रोग कसे कमी करता येतील, माणसांचे रोग कसे कमी करता येतील, तर गायीवर आधारित अनेक असे शेकडो उत्पादने ते आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात अशी बनवणारी यंत्रणा आपल्याला पुढे आणायची आहे. असे बरेचसे उपक्रम आहे. वेळेअभावी सगळ्या उपक्रमांचा उल्लेख करणं आता शक्य नाही, पण हे उपक्रम राबवता आपण त्या परमात्म्याची स्वामींची अनुभूती आपल्याला घ्यायची आहे की ज्यावेळेस आपण प्रामाणिकपणे तळमळतेने उपक्रम राबवतो, स्वामींचं कुठंतरी सूक्ष्म रूपातलं अस्तित्व आपल्याला ते अनुभवायला भेटतो. म्हणून जे सेवेकरी ग्रामाभियान करतात, कोणाला नावं न ठेवता, कोणाची अपेक्षा उपेक्षा न करता, स्वयंप्रेरणेने तुम्हाला स्वामींची अनुभूती घ्यायची असेल तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हिमालयात जायची गरज नाही, तुम्हाला काहीतरी तंत्रमंत्र सिद्ध करायची गरज नाही. अनुभूती तुमच्या हृदयात तुम्हाला दिसणार आहे. ती अशी तुम्हाला शब्दात सांगता येणार नाही, पण तुम्हाला तुमच्या हृदयात ती अनुभूती घ्यायची असेल तर आपण कोणी किती काही म्हणू, किती त्रास हो, ऊन वारा पाऊस काही असो, आपण एकनिष्ठेने स्वामींकडे बघून हे स्वामींचं कार्य जनमानसात आपण जर पोचवलं आणि ते पोचवता स्वामी महाराज आपली परीक्षा बघतील, मांजरीच्या रूपात आडवे येतील. बऱ्याच जणांना काय वाटतं महाराज म्हणजे म्हाताऱ्याच्या रूपात येतात, तेजपुंज व्यक्ती येतो. महाराज असे तेजपुंज स्वरूपात कधीच येते नाही. महाराज दत्त महाराजसुद्धा कायम अमंगळ अवस्था किंवा काहीतरी आणि ज्याच्याशी आपलं पटत नाही अशा व्यक्तींच्या रूपात महाराज जास्त करून येतात. मग एखाद्याला वाटत असलं मांजर अशुभ राहते, मुद्दाम त्याला आडवे जातील. एखाद्या व्यक्तीशी पटत नसेल तो व्यक्ती आपल्याला येईल आणि तो आपल्याला काहीतरी मुद्दाम टोमना मारल. आपण समजून घ्यायचं महाराज कुठंतरी सूक्ष्म रूपात इथं कुठंतरी आहे. टोमना मारण्याकडे लक्ष नका देऊ. महाराज परीक्षा बघताय. हा फॉर्म्युला तुम्ही वापरा, तुम्हाला कुठलाच त्रास नाही. फॉर्म्युले वापरले पाहिजे. तुम्ही टेन्शन घेता की हा व्यक्ती आज महाराज आपण समजून घ्यायचं परीक्षा बघताय. पण आपण वेळोवेळी आपण ज्या चांगले उपक्रम राबवतो, त्रास म्हणण्यापेक्षा परीक्षा राहते. आपला कुठेतरी अपमान, आपलं कुठेतरी कौतुक किंवा एखादं कौतुक करण्याच्या रूपात महाराज येतील
की नाही नाही हे ग्रामाभियान हे सगळं तुम्हीच भारी करता, बाकीच्यांना तर काही जमत नाही, केंद्रात तुम्हीच हुशार आहे, बाकीच्यांना काही येत नाही, केंद्र तुमच्यामुळंच चालतं, हा विभाग तुम्हीच सगळं केलं. बरेच काही केंद्र आहे, आम्ही बरेच जिल्ह्यांमध्ये अनुभव घेतलेले, आणि बॅकएंडला गेलं नाही नाही हे सगळं आमच्यामुळंच चालतं, आमच्याच केंद्रामुळं. दुसऱ्या जिल्ह्यात गेलं तरी नाही नाही आमचंच केंद्र भारी, तुम्ही इकडं तिकडं जाऊ नका, डायरेक्ट आमच्या केंद्रात या. म्हणजे फ्रँचायसी खोलताय का काय मार्गाचा प्रचार प्रसार चालू आहे, हे सगळं लक्षात ठेवलं पाहिजे. हे आपण याच्यामध्ये मृगजळाच्या मागं लागू नका. माणसं आपल्याशी जोडण्यापेक्षा आपण 2 दिवसाचे पाहुणे हो, हे वारंवार तुम्ही लक्षात घ्या. तुम्ही विसरून जाते म्हणून आम्हाला 10 वेळा सांगावं लागतं. माऊलीसुद्धा इथून बऱ्याच वेळा गोष्टी का रिपीट करतात, आपण विसरतो म्हणून. अजून आपण पुढच्या वर्गात गेलो नाही म्हणून आपल्याला पुढचं मार्गदर्शन बऱ्याच वेळा भेटत नाही. आपली मानसिकता तीच अजून बऱ्याच वेळा प्राथमिकच आहे. लक्षात ठेवलं पाहिजे, आपण पाहुणं म्हणून आलेलो आहे, पाहुण्यासारखं जरा राहायला शिकलं पाहिजे. आज आहे उद्याची गॅरंटी नाही. आपल्याला काय वाटतं, आपण बऱ्याच वेळा ते फ्रँचायसी खोलायच्या नादात इकडं तुम्ही आमच्याशी कनेक्ट राहा, आमच्याशी कनेक्ट राहा. आपल्याला असं गटबट तयार करायचं नाही. 2 दिवस आहे, आनंदाने आपण जगावं, राहावं, सोप्या पद्धतीने महाराज समजून सांगावे, आनंद घ्यावा, टेन्शन घ्यायचं नाही. आपला माणूस कोणतरी फोडला, आपला अमुक कोणतरी झाला, आपल्या जिल्ह्यात कोणतरी येऊन प्रचार प्रसार करायला लागलं, माहिती देऊ राहिला, तुम्ही इकडं कसं काय आले, तुम्ही त्या केंद्रातले. ह्या गोष्टीमध्ये आता अटकून पडायचं नाही. चांगल्या पद्धतीने आपण ते स्वामींचं कार्य आणि सोप्या पद्धतीत आपण समजून सांगू. कोणी काही म्हणू, आपण डायरेक्ट स्वामींशी आपण ते लोक जोडू, विभाग उपक्रमांशी डायरेक्ट जोडून देऊ, आपल्याशी स्वतःशी जोडून ठेवू नका. आणि आपणच 2 दिवसाचे पाहुणे ना बोलवलं तर आपल्याला लगेच जावं लागेल. आणि विनाकारण तुम्ही जर गोतावळा जोडून ठेवला तर तुमचा जीव तिथंच अटकून राहील. आत्तापासूनच. आणि याच्यासाठी तुम्हाला एक सर्वात चांगला एक फॉर्म्युला सांगतो. डोळे मिटून तुम्ही असं थोडा क्षणभर विचार करून बघा की ह्या मिनिटाला जर आपल्याला देवाने नेलं, बोलवलं तर काय होईल. तुम्ही एकदा रोज असा एक 2-3 सेकंद हा प्रयोग करून बघा. ह्या मिनिटाला आता आपल्याला जर बोलवलं, कारण ज्यावेळेस मृत्यू येतो गरुड पुराणात त्याच्यात वर्णन केलेले की ते जेव्हा यमदूत ते मरणाऱ्याला दिसत्या, बाकीच्यांना कळत नाही. माणसाचा जीव लगेच इकडं तिकडं ते पैसे कुठे ठेवले ना, अमुक काय आहे, आपण गेलं पोरांचं काय होईल, बायकोचं काय होईल. आणि तसं काही कोणापासून थांबून राहत नाही. 10 दिवस रडता, महिनाभर आठवण काढता, पुढच्या महिन्यात सगळ्यांचा रुटीन व्यवस्थित चालतो. असं काही कोणी गेलं म्हणजे सगळं उघड्यावर कोणी येत नाही. अहो जंगलातली येते नाही तर आपण तर थोडंफार का होईना साचून ठेवेलच राहतं. म्हणून आपण आसक्ती ही असं वस्तू याच्यामध्ये ठेवायची नाही. माणसंसुद्धा आपण स्वतःशी जोडायची नाही. हो ते महाराजन तुम्ही इथून पुढं ते तुम्हाला बुद्धी देतील, आम्ही काही आज आहे उद्याने, ही भावना वारंवार आपण सर्व सेवेकऱ्यांनी कायम ठेवा. खूप जबरदस्त आनंद भेटेल, टेन्शन राहणार नाही. मारायच्या वेळेस मोकळं मरू, कारण जायचंच आहे. तुम्ही म्हणाल वारंवार मारायचं काय म्हणताय, ते आठवण दिली पाहिजे. कारण ज्यावेळेस मृत्यू येतो ना, मग तो अपमृत्यू येऊ नाही तर कोणताही येऊ, शरीरातून आत्मा मग ते इकडं तिकडं. तुम्ही जरी म्हणाल आम्ही पारायण करेले, पारायणाचं फळ ते भेटेल, पण त्या मृत्यूच्या वेळेस जी भावना राहते तसं आपल्याला तिकडं भेटतं. तुम्ही जर जीव पोरात मध्ये गुंतून राहिला तर घरामध्ये तो आत्मा भटकत राहतो. म्हणून आत्तापासूनच एक सवय ठेवायची, तेवढी आपली जबाबदारी पार पाडायची. आपण सेवेकऱ्याने जबाबदारीच्या बाबतीत मागं राहायचं नाही. घरातल्या ज्या जबाबदाऱ्या, एक पालक म्हणून, एक पिता म्हणून, एक पुत्र म्हणून, एक पती म्हणून, एक पत्नी म्हणून, एक भूमिपुत्र म्हणून आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडायच्या, पण अटकून पडायचं नाही. आणि त्याचे अनेक उदाहरणं भागवतात आलेले, भगवद्गीतेत त्याचं दृष्टांत सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या सर्व सेवेकऱ्यांना पुनश्च एकदा त्या गोष्टींचं स्मरण करून देऊशी वाटतं. आणि पाया आपल्या सर्व सेवेकऱ्यांचा पक्का पाहिजे. खूप बाकीच्या गोष्टी शिकण्याआधी आपण पाया पक्का करा, नाही तर तुम्ही बाकीचं तंत्रमंत्र बऱ्याच गोष्टी शिकाल, पण पाया जर कच्चा राहिला उपयोग नाही, ती बिल्डिंग पडायला वेळ लागत नाही. म्हणून हा पाया जो आहे हा आपण तो समजून घेतला पाहिजे. आपल्या सर्व सेवेकऱ्यांनी कुठल्याही प्रशिक्षण किंवा येताना त्यांच्यामध्ये राग द्वेष नको. बऱ्याच वेळा सांगणाऱ्यांना जर राग यायला लागले तर मग काय. म्हणून आपण राग द्वेष येणं हे खरं कुठंतरी आध्यात्मिक कुठंतरी कमतरता आहे. म्हणून आपण वारंवार प्रयत्न केला पाहिजे की हळूहळू आपले राग द्वेष आपले हळूहळू कसे कमी होतील. आणि आपण आपलं जे काय आहे आपली दृष्टी किंवा आपलं विजन आपण जे स्वामींकडं वारंवार बघा. मृत्यूच्या वेळेस महाराज जर आठवले तर वारंवार या जन्ममृत्यूच्या चक्रात परत पडायची गरज नाही. कारण फार अवघड राहतं तसं.
मनाच्या श्लोकमध्ये सांगितलेले, भगवद्गीतेत सांगितलेले, भागवतात सांगितलेले, भागवतात विस्तृत वर्णन करून सांगितलेले. 9 महिने ते पोटात राहणं म्हणजे सुद्धा फार चॅलेंजिंग आहे. तुम्ही फक्त स्वतःला एक गोणीमध्ये असं पॅक करून ठेवा. अहो आपण 1 तास राहू शकणार नाही. 9 महिने परत आल्यावर सगळं विसरून जातो, काय काय त्रास सहन करावा लागतो. म्हणून जन्म मृत्यू चक्रातून जर सुटायचं असेल तर आपण हे स्वामींचं कार्य आपण स्वामी डोक्यात ठेवू. बाकीचं आम्ही तर तुम्हाला वारंवार सांगतो, आमचे चेहरेसुद्धा तुम्ही नावही लक्षात ठेवू नका. स्वामींचं कार्य आणि या कार्यात थोडासा वेळ आपली जबाबदारी सांभाळून आपण वेळ देऊ. हे विभाग उपक्रमांना आपण प्राधान्य देऊ. सेवेकरी डायरेक्ट स्वामींशी जोडून देऊ. आपल्या व्यक्तिगत जोडण्यापेक्षा आपण यावर जास्तीत जास्त लक्ष देऊ. म्हणून आता बऱ्याचशा इथं सर्व प्रतिनिधींना सूचना आहे की त्यांनी आत्मपरीक्षण जरा आपण काही गोष्टींचं करावं. निश्चित आपण ते करू आणि या उपक्रमातून गुरुमाऊलींच्या अभिष्टन चिंतनाच्या निमित्ताने आपण एक चांगली भेट, हे चांगले उपक्रम राबवून आपण माऊलींच्या चरणी ती सेवा रुजू करू. परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन इथं होतं आहे आणि आपण त्या गुरुमाऊलींचं जे काही स्वरूप आहे ते असं मनाने आपण हृदयात साठवून ठेवू आणि जेव्हा जेव्हा काही उपक्रम असलं त्यांचं स्मरण करून त्या उपक्रमांना सुरुवात केली तर निश्चित स्वामींचा माऊलींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव राहील. मी झालेली सेवा महाराज माऊलींच्या चरणी रुजू करतो.